Till now we have seen how to prepare soil, how to harvest soil. After harvesting आपण त्याला how to uh, what are the different sowing methods, what are different spraying methods. At last our crop is ready. Now after crop is ready, we have to separate actual crop and the remaining agriculture waste separately. So that process is called harvesting. Now it is a crop harvesting or harvesting. So in that harvesting, what we have to do? What should be the method, or uh, what is the main purpose of harvesting? The purpose is to cut करणे, picking, तोडणे किंवा प्लकिंग, बाहेर काढणे, जसं की आपण कॉटन प्लकिंग म्हणतो, किंवा डिगिंग म्हणजे ग्राउंडनट असेल तर ते शेतातून बाहेर काढणे, और कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ these methods. सो आपल्याला तयार झालेला शेतात उभे असलेलं पिकाचं आता धान्यामध्ये रूपांतर करायचं. त्यासाठी काय काय करावं लागतं? देयर इज अ कटिंग म्हणजे स्लायसिंग ऑपरेशन, कट करण्यासाठी कापणी, टिअरिंग ऍक्शन, काही वेळेस त्याला फाडून काढावं लागेल. देयर इज अ हाय व्हेलॉसिटी सिंगल एलिमेंट इम्पॅक्ट ऍक्शन, म्हणजे कापणी जसं की उसाला करतो आपण, किंवा मग एखाद्या कटिंग सीझरनी त्याला सीज करणे, म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल एखादं तुमच्याकडे व्हेजिटेबल आहे, तर व्हेजिटेबलला कट करावं लागेल, तुम्हाला सीज करावं लागेल. सो दीज आर द डिफरंट काइंड्स ऑफ ऑपरेशन्स. मग यासाठी आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे टूल सुद्धा लागणार आहे. सो बिफोर गोइंग टू स्टार्ट विथ दिस टूल, लेट अस हॅव सम टर्म्स. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या टाईपचे क्रॉप्स असतात. जसं की तुम्ही जर समजा सोयाबीन किंवा ज्वारी बाजरी असेल, तर त्यासाठी आपल्याला त्याचे जे काही सोयाबीनची गुळी असेल किंवा ज्वारीची जी काही मळी असेल, ही ती बाहेर काढून फक्त सोयाबीन बाहेर काढायचे. सो दॅट काइंड ऑफ मशीन इज कॉल्ड एज अ मोवर और हलर. त्या मशीनमध्ये आपल्याला क्रॉप एका ठिकाणी आणि स्वाथ म्हणजे काय, गुळी किंवा वेस्ट डस्ट फॉर्म मध्ये जे त्या हलर मधून किंवा मोवर मधून बाहेर पडतं त्याला स्वाथ म्हणतात. तर ते मटेरियल हे वेस्ट मटेरियल आहे, बारीक फॉर्म मध्ये ते बाहेर पडतं आणि तुमचं सोयाबीन हे फ्रेश चाळणीमधून चाळून तुम्हाला मिळतं. सो दॅट इज कॉल्ड एज अ मोवर ऑपरेशन. रीपर, जर समजा तुम्ही तुमच्या गव्हाची कापणी करताय, सो इट इज अ रिपिंग ऍक्शन. त्यासाठी किंवा तुमच्या कडबा जो आहे, सो दॅट इज ऑल्सो कडब्यापासून तुमची ज्वारीची कंच खोडणे, दॅट इज रिपर ऍक्शन अँड रिपर बाइंडर. रिपर बाइंडर म्हणजे कट द क्रॉप अँड बाइंड इन टू शीव्स, म्हणजे तुमची कडब्याची पेंडी बांधली किंवा तुमच्या साळीची पेंडी बांधली किंवा तुमच्या गव्हाची खालची जी आहे त्याची पेंडी बांधली. सो दॅट इज कॉल्ड रिपर बाइंडर. Swath already we know it is a material left after harvesting in dust form. Sickle means it is a steel blade. Windrow म्हणजे काय की आपलं जे काही तुमचं गुळी असेल किंवा डस्ट फॉर्म मध्ये आलेला वेस्ट असेल कुठल्याही मोवर किंवा हलर मधून, तर त्याचा रो म्हणजे विंडरोज. ग्राउंडनट डिगर शेकर, त्याचा अर्थ की तुमच्याकडे जर समजा तुम्ही भुईमुग लावलेले आहे, तर भुईमुगातला बाहेर काढण्यासाठी जी प्रोसेस आहे ग्राउंडनट डिगर शेकर त्याला म्हणतो आपण. किंवा तुम्ही जर पोटॅटो किंवा बटाटा लावलेला आहे, तर दॅट पोटॅटो डिगर एलिव्हेटर्स आर ऑल्सो different terms. Now, as far as mowers are concerned, so simple mowers means you are going to cut something. So cylindrical mowers, picture मध्ये तुम्ही पाहता की there is a cylindrical
हेलिकल ब्लेड्स इन हॉरिझॉन्टल सिलेंडर फॉर्म मध्ये लावलेले आहे. सो इट इज यूज्ड टू कट डाउन द grass. So it's a very simple small device. So this kind of system that can be used to cut down the small crops. Reciprocating mower. Reciprocating mower is one more type of mower in which there are knives. समोर तुम्ही पाहताय की त्याला चाकू लावलेला आहे आणि ते चाकू जे आहेत त्या नाईफ जे काय करू शकतात, नाईफ हे रेसिप्रोकेटिंग ऍक्शननी तुमचं जे काही तुमच्या शेतामध्ये असलेलं पीक आहे ते काढल्या जाऊ शकतं. आता हे जे आपण पाहतोय इट इज इन द व्हेरी प्रायमरी स्टेज. छोटे छोटे जर समजा तुमचे प्लॅन्ट्स असतील तर अशा प्रकारचे इक्विपमेंट आपण वापरू शकतो. अजून एक आहे ते म्हणजे हॉरिझॉन्टल रोटरी मोअर. त्याच्यामध्ये आपल्याला खालच्या बाजूला ब्लेड ह्या हॉरिझॉन्टल नाईफ किंवा आपल्या फॅनच्या ब्लेड जसे असतात त्या फॅनच्या ब्लेड सारख्या ब्लेड्स हे खालच्या बाजूला लावलेले आहेत, जेणेकरून तुमचे जे काही पीक असेल, जे काही मटेरियल असेल, इट इज गोइंग टू कट डाउन. देयर इज अ गँग मोअर, म्हणजे इफ 2 or more ग्राउंड ड्रिव्हन सिलेंड्रिकल मोअर्स आर देअर देन दॅट कॅन बी अ गँग मोअर. जास्त ऑपरेशन साठी आहे. त्यानंतर सगळ्यात अजून एक टाईप आहे ते म्हणजे फेल मोवर. त्यामध्ये तुम्हाला स्विंगिंग नाईफ्स ह्या पाहायला मिळतात. सो दॅट यू कॅन सी द पिक्चर. त्या पिक्चरमध्ये आपण पाहू शकतो की देर आर स्विंगिंग ब्लेड्स. इट कॅन रोटेट अँड इट कॅन कट डाउन द डिफरंट क्रॉप्स. सो कन्व्हेन्शनल टाइप ऑफ जे मोवर्स आहेत, कन्व्हेन्शनल टाइप्स ऑफ मोवरला अशा प्रकारची ऍडजस्टमेंट असते. यामध्ये तुम्हाला देयर इज वन फ्रेम, power transmitting unit is mounted on that. There is a cutting bars. The cutting bars are having shoes. There is a laser plate which is going to decide the level. There is a wearing plate. There are some knives. You can see the knives. हे तुम्ही पाहताय, सीझर पाहताय तर सीझर मध्ये तुम्हाला ते ऑपरेशन दिसतंय. There is a knife guide and there is a finger bar and all these things. There is a grass board and pit mat. So these different types of different parts are there in the conventional type of mower, and it is used to cut the small type of grass or crops. If there is a vertical conveyor reaper, it can be a tractor operated or it can be a simple tiller operated. So it has, you can see there are blades, and that blades are reciprocating blades. त्या reciprocating blade मुळे तुमचे जे काही क्रॉप आहे ते व्यवस्थित तिथे कट केलं जाऊ शकतं आणि ते एका साइडला टाकल्या जाऊ शकतं. ट्रेशिंग ऑपरेशन. आपल्याला माहिती आहे की पॉवर ट्रेशर्स आर नाउअडेज अवेलेबल एव्हरीवेअर. तुम्ही हे पाहिलेलं आहे. त्याला आपण हलर असं सुद्धा बऱ्याच वेळा म्हणताना पाहिलेलं आहे. सो दीज आर द ट्रेशर्स which are used to separate grains from the harvested crop. For example, तुमच्याकडे जनरली आपण मराठवाड्यात पाहतो की ज्वारी असेल, बाजरी असेल किंवा सोयाबीन असेल, तर अशा प्रकारच्या पिकाला हार्वेस्ट करण्यासाठी ट्रेशर्स हा वापरतात. तर ट्रेशर्स मध्ये ऑपरेशन कसं असतं, देयर इज अ फीड बॉक्स, देयर इज अ फीड टेबल. त्या फीड बॉक्स मध्ये जर आपण जेव्हा एखादा क्रॉप टाकतो तर त्या क्रॉपला असलेल्या सो व्हॉट एव्हर क्रॉप हॅज युजफुल ग्रेन्स as well as it has some waste material. हे आपल्याला सेपरेट करायचं. ते सेपरेट करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. तुमचं जे काही सोयाबीनची एखादे वाळलेली शेंग असेल किंवा तुमच्या ज्वारीचे कणीस आहे, त्याच्यातून आपल्याला ती
ज्वारी किंवा सोयाबीनची बी ही बाहेर काढायची. सो फॉर दॅट इट शुड बी हॅमर्ड बाय समथिंग. त्याला कुठेतरी मारावं लागेल. ते हॅमरिंग साठी there is a tracing cylinder, there is one completely wheel, so that wheel is going to cut down that particular crop. आणि ते कट करत असताना त्याच्या व्हायब्रेशनमुळे तुमचं जे वाळलेलं बी आहे ते खाली पडू शकतं. जे काही कचरा निघतो, जे काही गोळी निघते किंवा जे काही स्वाथ निघतं, that स्वाथ should be separate out. त्यासाठी तिथे एक ब्लोअर, there is a dressing fan. त्या ब्लोअरनी त्या हलर झालेल्या हार्वेस्टेड क्रॉपला ब्लो केलं जातं. त्याच्यामुळे डस्ट एक्झॉस्ट प्लेट लावलेली असते, तर ती काय करते, त्या कम्प्लीट क्रॉपला आणि स्वाथला वेगवेगळं करतं आणि त्याच्यातून ते बाहेर फेकलं जातं. एका साईडला तुमची स्वाथ पडून जाईल, एका साईडला तुमची गुळी पडून जाईल आणि दुसऱ्या साईडला खालच्या बाजूला देर आर सम ग्रेन कलेक्टर्स. मग ते ग्रेन कलेक्टर मधून देर आर अगेन स्ट्रेनर्स. चाळणी असेल, त्या चाळणीवर व्हायब्रेशनमुळे तुम्हाला अजून सुद्धा त्यामध्ये काही जर समजा छोटे छोटे न उडून गेलेले जर इम्प्युरिटीज असतील तर ते सुद्धा सेपरेट आउट केले जातात आणि प्युअर जे आहे ते ग्रेन तुम्हाला तिथे मिळू शकतं. सो दिस इज पॉवर ट्रेशर. पॉवर ट्रेशरचे खूप सारे टाइप्स आहेत. आता तुम्ही इथे पाहू शकता, तर पॉवर ट्रेशरचे वेगवेगळे टाइप्स आहेत. तर ते कशावर डिपेंड्स आहेत, तर तुमच्या पॉवर स्टेशन मध्ये कशा प्रकारे त्या क्रॉपला हॅमर केलं जाते. सो देर इज अ डमी टाइप. सो देर इज अ बीटर्स माउंटेड ऑन अ शाफ्ट. समजा जर बीटर्स म्हणजे इन सिंपल वे मोठे जर समजा बोल्ट आहेत, ते बोल्ट जर त्या शाफ्टवर माउंट केले आणि त्याच्यामधून जर समजा पास केलं ग्रेन, तर इट इज गोइंग टू सेपरेट. सो दॅट इज डमी टाइप. हॅमर मिल टाइप is having such type of beater as well as blower and shaker. Spike to tape. Spikes म्हणजे खिळ्या टाइप मध्ये जर असेल तुमच्या त्या ड्रमला, जेणेकरून ते सेपरेट करू शकत असेल रोटेटिंग व्हील, तर त्याला स्पाइक टूथ टाइप. स्पाइक टूथ मध्ये ब्लोअर आणि शेकर पण असतात. देर इज अ रेस्ट बार टाइप. करोगेटेड बार्स. करोगेटेड बार जे असेल म्हणजे त्याला जर करोगेशन असेल, म्हणजे त्याला जर समजा वेगवेगळे अँगल्स दिलेले असतील, तर त्याला रॅश बार टाइप ऑफ ट्रेशर असं म्हणतात. इफ देर इज अ वायर लूप्स, त्याला जो वायर लूप्स लावलेले आहेत, वायर लूप्स मध्ये तुमच्या त्या वायर लूप्स मुळे जर छोट्या ग्रेन साईज असतील तर ती चांगल्या प्रकारे ट्रेशर होऊ शकते. देर इज ऍक्सियल फ्लो टाइप. ऍक्सियल फ्लो टाइप मध्ये आपण जनरली पाहतो की नॉर्मल ह्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल सिलेंडर्स आहे, हॉरिझॉन्टली आपण त्याला फीड देतो. ऍक्सियल फ्लो मध्ये ऍक्सियली त्याला फ्लो दिला जातो. सो देर इज अ स्पाइक टूथ, वायर लूप्स अँड हेलिकल लोअर्स. हेलिकल लोअर मुळे त्याला चांगल्या प्रकारे क्रॉपला आणि स्वाथला खूप चांगल्या प्रकारे हवा मिळू शकते आणि ते सेपरेट व्हायला मदत होते. सिंडिकेटर टाइप मध्ये flywheel is there. There are chopping blades and flywheels are there. These chopping blades are going to chop down different kinds of crops and it is going to separate out the grains and the swath. अशा वेगवेगळ्या टाइपचे ट्रेशर्स हे अवेलेबल असतात. As far as ट्रेशर परफॉर्मन्स इज कन्सर्न, तुम्हाला वेगवेगळ्या टाइपचे ट्रेशर हे वेगवेगळ्या टाइपच्या परफॉर्मन्स साठी वापर देतात किंवा त्याच्यावर तुमचा परफॉर्मन्स अवलंबून आहे. व्हॉट काइंड ऑफ क्रॉप इज देअर, व्हॉट काइंड ऑफ मशीन इज यूज अँड व्हॉट काइंड ऑफ ऑपरेशन्स आर देअर. तुम्हाला कुठल्या पिकासाठी तुम्हाला वापरायचं आहे, कुठली मशीन वापरताय आणि त्याच्यावर पिकावर कुठले ऑपरेशन करायचे, याच्यावरून आपल्याला ट्रेशर हे सिलेक्ट करावं लागतं. त्याच्यामुळे त्याचा परफॉर्मन्स मिळत आहे. इन ऍडिशन टू दॅट
nowadays there are combined thresers, ज्याच्यामध्ये तुम्हाला कापणी करून त्याची हार्वेस्टिंग करायची असेल तर तुम्हाला कंबाईन्ड थ्रेशर वापरता येतं. These combined threshers are nowadays very famous. इथे तुम्हाला त्या जे काही क्रॉप्स तुमचा आहे त्या क्रॉपला कुठल्याही प्रकारे कापणीसाठी वेगळं मेकॅनिझम लागत नाही, ते स्टोरिंगसाठी वेगळं मेकॅनिझम लागत नाही. डायरेक्टली तुम्ही कंबाईन्ड थ्रेशर नेऊन उभ्या असलेल्या पिकाचं डायरेक्ट आउटपुट ग्रेन्स मध्ये करू शकता. सो दिस इज कंबाईन्ड थ्रेशर. कंबाईन्ड थ्रेशर मध्ये तुम्ही जर मेकॅनिझम पाहिलं, so there is a horizontal blades. You can see there is a collecting blade, there is a slicing action, there is a conveyors, harvesting is there, separation of swath and separation of useful grains, collection of grains, transportation of grains. Everything is available in well manner. But what is the main thing, how and where to use this combined thresher? हे सगळ्यात महत्वाचं आहे. कंबाईन्ड थ्रेशर हे भारतासारख्या कंट्रीमध्ये अजूनही का पॉप्युलर होऊ शकत नाही? ओनली बिकॉज ऑफ द लो लँड होल्डिंग. मेन these combined thresher can be used when the land is of equal level. जर समजा तुमची लँड ही एकाच लेवलवर नसेल तर तुम्हाला कंबाईन्ड थ्रेशर ऑपरेशन हे जास्त वेळ करता येत नाही. तुमची जर उबड खाबड जमीन आहे, वर खाली जमीन आहे, तर अशा प्रकारच्या थ्रेशरला प्रत्येक वेळेस त्याची लेवल चेंज करावं लागेल. कारण तुमचं जर जमीन एकाच लेवलला नसेल तर कंबाईन्ड थ्रेशर उपयोगाला येऊ शकत नाही. पण जर समजा एकाच लेवलचं 10 हेक्टर जमीन आहे, सो इट इज अ व्हेरी गुड ऑप्शन. कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला हार्वेस्टिंग करता येऊ शकतं. So this is all about harvesting.